मंडळी नमस्कार. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या साहित्य महोत्सवामध्ये मी अक्षय वाटवे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत मेहता पब्लिशिंग हाऊसनं हा 9 दिवस 25 साहित्य रंग असा उपक्रम आयोजित केलेला आहे. आणि आज माझ्यासोबत इथे गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर संजय ढोले सर. सर तुमचं मनपूर्वक या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि आपल्या पथेप्रमाणे हो टाळ्या वाजवून स्वागत करायला अगदी सारखं. धन्यवाद. आणि प्रथेप्रमाणे मी ढोले सरांचा अगदी थोडक्यात परिचय करून देतो. जसा मी आत्ताच उल्लेख केला, सर सध्या विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सर, हा परिचय छापून आल्यानंतर या जबाबदारीमध्ये काही बदल झालाय का? मी जबाबदारीतून मुक्त झालो आहे. मला त्याची कुणकुण लागली होती 30 नोव्हेंबरला. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल. तर या व्यतिरिक्त सर संशोधनानिमित्त फ्रान्स, अमेरिका इत्यादी देशांना भेटी देऊन आलेले आहेत. एमफिल, PhDचे ते मार्गदर्शक आहेत. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून 250हून अधिक संशोधनपर पेपर त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. शैक्षणिक पुस्तकातही त्यांचा लेखन सहभाग आहे. 500हून अधिक शास्त्रीय लेख प्रकाशित झालेले आहेत. आकाशवाणीवरून त्यांनी कार्यक्रमांचं लेखन केलेलं आहे. नभोनाट्य प्रसारित झालेली आहेत. दिवाळी अंकांमधून नियमितपणे ते लेखन करत असतात. 130हून अधिक विज्ञान कथांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. प्रतिशोध, प्रेमाचा रेणू, अश्मजीव, अंतराळातील मृत्यू, डिंभक आणि संकरित हे विज्ञान कथा संग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले, प्रकाशित झालेले आहेत. अर्थात यातही थोडीशी भर पडलेली आहे. तरी काय भर पडली आहे ती गप्पांच्या दरम्यान आपल्याला कळेलच. सर आता बोलता बोलता असं म्हणाले होते की विद्यापीठातल्या औपचारिक जबाबदारीतून मुक्त झालेलो आहे, पण ते लेखनाच्या त्यांच्या काय नैतिक भावनिक जबाबदारीतून कधीही मुक्त होणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता मुक्तपणे लेखन करण्यासाठी सुरुवातीलाच त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. प्रेक्षकांना विनंती करतो आता पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. तर सर आपण संवादाला सुरुवात करूया. अगदी मोकळेपणाने आपण गप्पा मारणार आहोत. म्हणजे जरी माझ्या हातात कागद वगैरे असला तरी त्याच्यावरती लिहिलेलं काही आपण फार प्रमाण मानण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे तुम्हाला एखादा मुद्दा सुचला, तुम्हाला एखादा किस्सा सुचला तरी आपण दिलखुलासपणे या गप्पा रंगवणं आणि प्रेक्षकांना सुद्धा अगदी मोकळेपणाने ही सूट आहे की तुम्हालाही काही वाटलं तरी अगदी तुम्ही म्हणजे सर माझी प्राध्यापक होते, मी आजी शिक्षक आहे, त्यामुळे आमच्या दोघांच्या वर्गातला नियम सारखा असतात की हात वरती करायचा आणि प्रश्न विचारायचा. सो त्या गप्पा आपण अधिकाधिक कशा मला असं वाटतं की शेवटचे 5 मिनिटं आपण 5 मिनिटं अर्थात शेवटचे 5 मिनिटं मुक्त संवादासाठी राखीव असणार आहेत. अधिक न वेळ घालवता मी पहिल्या मुद्द्याकडे येतो. विज्ञान आणि साहित्याचा संगम, विज्ञान कथेची तुमची अनोखी दृष्टिकोन शैली किंवा दृष्टिकोन. तर या संदर्भात बोलत असताना विज्ञान कथेची बीज ही तुमच्या विचारात कशी बुवा रुजली आणि मग तुमच्या या ज्या विज्ञान कथा आहेत त्या वास्तव विज्ञान, तंत्रज्ञान आणि सैद्धांतिक संकल्पनांशी कितपत जोडलेल्या असतात, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय असते? खरं तर प्रश्न अतिशय गंभीर आहे. हो. दुसरं म्हणजे त्यात प्रतिप्रश्न बरेच आहे. हो. त्यामुळे उत्तराची जी लेंथ आहे ती कदाचित वाढण्याची शक्यता आहे. पण तुकड्यात जाऊया का? संक्षिप्त स्वरूपात विचारायचं असेल तर पहिला प्रश्न असा की तुमच्या एकूण कार्यकाळामध्ये विज्ञान कथा आपण बुवा लिहायला पाहिजे असं बीज कधी पडलं? असं बीज जे आहे खरं तर पहिली जी कथा म्हणून मी जी लिहिली ती साधारण मी BScच्या पहिल्या वर्षाला होतो, म्हणजे ग्रॅज्युएशन करत असताना. आणि साधारण सुट्टीच्या दरम्यान मी माझ्या खेड्यागावी म्हणजे साधारण आदिवासी पाड्याच आहे कंसाई म्हणून, तिथे माझे वडील शिक्षक होते. तर तिथं एक घटना घडली आणि एक आदिवासी कुटुंब होतं. त्या कुटुंबाच्या प्रमुखाची हत्या होते आणि ते कुटुंबच रस्त्यावर होते. त्याचे 3-4 मुलं. माईक जवळ जाईल. तिथं त्याची 4 मुलं आणि त्याची बायको असे ते रस्त्यावर येतात. आणि ही जी घटना आहे ती मला माझ्या मनात कुठेतरी खबर रुजली आणि मला असं वाटलं की याच्यातनं आपण काहीतरी व्यक्त व्हावं. आणि जेव्हा मी पुन्हा माझ्या महाविद्यालयात शिकायला गेलो आणि तेव्हा असं वाटलं की आपण ही लिहायला हवं. म्हणून जी पहिली मी घात नावाची कथा लिहिली ती सायन्स फिक्शन नव्हती.
बर. आणि ती प्रकाशितही झाली नाही. कदाचित तिच्यावर फार मोठे संस्कार असे झालेले नव्हते, पण ती आजही मी जपून ठेवलेली आहे. बर. त्यानंतर नोकरी आणि संकेत नावाच्या 2 कथा लिहिण्याचं मला आठवतं, आणि नोकरी ही त्या वाशिष्ठामध्ये प्रसिद्ध झाली होती. पण जेव्हा मी पदव्युत्तर शिक्षणासाठी अंमळनेर या प्रकार कॉलेजमध्ये आलो, बर. बर. तेव्हा एकदा आम्ही हॉस्टेलला राहत होतो आणि काही मित्र तिथं म्हणजे रेल्वे स्टेशन आहे, आणि रेल्वे स्टेशनवरती बुक स्टॉल आहे. तर त्या बुक स्टॉलवर एक चंपक नावाचं मासिक हो. चालताना माझ्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये बाळ फोंडके यांची एक कथा होती, हो. बाल वाङ्मयातली. मी ते पुस्तक विकत घेतलं आणि त्याच रात्री मी हॉस्टेलला आलो आणि ती वाचून काढली. मग मला वाटलं की आपण असं का लिहू शकत नाही. मला असं वाटलं, कारण कथाचे बीज कसं रुजावं हे माझ्या मनामध्ये आधीच होते, कारण मी कथा 2-3 लिहिलेल्या होत्या. मग ह्या विज्ञान कथा एका वेगळ्या अंगाने का असावं नाही. पण तेव्हा सूर्यावर मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन होत होतं. बर. म्हणजे सूर्याच्या अंतरंगामध्ये त्याची ऊर्जा कशी निर्माण होते, त्याचं आयुष्य काय आहे, ते ऊर्जा कशी पृथ्वीवर येते, त्याच्यावरून जी सृष्टी कशी येते, त्या सूर्याच्या अंतरंगाविषयीचं ते संशोधन होतं. तर त्याच्या आधारावर झेप नावाची मी कथा लिहिली. बर. आणि ही माझी पहिली विज्ञान कथा त्या आधारावर होती. आणि मग नंतर ही झेप कथा मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो. नंतर घरी दरम्यानच्या काळामध्ये जैन नावेकर यांचं यक्षांची देणगी हे कथासंग्रह वाचनामध्ये आला, आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण निश्चितपणे काहीतरी योगदान देऊ शकतो. वा. आणि मग त्या दरम्यान मला पुणे विद्यापीठामध्ये शिक्षणाची संधी मिळाली. वा. आणि त्या दरम्यान मग मी हॉस्टेलमध्ये असताना ही झेप नावाची माझी कथा पडून होती, आणि ती पडून असताना माझे मित्र अनिल दुसाणे, डॉक्टर अनिल दुसाणे, जे एस.टी. कॉलेजला प्राध्यापक होते, ते स्वतः जाऊन निरंजन घाटे संपादक असणारे सुचिज्ञान मासिकाचे, तर त्यांना त्यांनी दाखवली. आणि दाखवल्यानंतर ते म्हटले, त्यांनी एक 10 मिनिटात वाचून काढली की म्हणे लेखक कोण. लेखक म्हणे माझा मित्र संजय ढोले, मग त्यांना घेऊन या उद्या. पण मी उद्या त्यांच्याबरोबर गेलो, आणि गेल्यानंतर मला त्यांनी माझ्यासमोर वाचली आणि टराटरा त्यांनी फाडून काढली. अरे बापरे. मग मला म्हटले की तू पुन्हा रिराईट कर, आणि याच्यामध्ये अशा काही गोष्टी आल्या पाहिजे. मग मला असं वाटलं की कदाचित लोकांना असं वाटलं की याला दुःख झालं असेल, पण मला असं वाटलं की काहीतरी कुणीतरी काहीतरी म्हटलंय. त्यामुळे मी त्याचं एक वेगळं सकारात्मक दृष्टिकोन घेतला, आणि मी पुन्हा आलो. त्यांनी मला एक चांगलं सांगितलं की विज्ञान कथा लिहिताना विज्ञानाचा अंश असला पाहिजे, आणि विज्ञान त्याच्यामध्ये ठासून असलं पाहिजे, आणि त्याच्या आजूबाजूने कथा ही लालित्य अंगाने गेली पाहिजे. तर या दृष्टीने तिथं याला मी पुन्हा रिराईट केली, आणि ती सुचिज्ञानच्या दिवाळी अंकामध्ये जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा मला जो आनंद मिळाला तो मला असं वाटतं की ते माझ्या पहिली विज्ञान कथा प्रकाशित झालेली त्या दृष्टीने होती. आणि मग तिथून जो प्रवास सुरू झाला तो मला असं वाटतं की फार मोठा आहे. तर दुसऱ्या प्रश्नाचं एक उत्तर असं मला असं वाटतं की मी विज्ञान कथेकडे का वळलो. कारण विज्ञान कथा हे असं एक आहे की गोष्टी वाचायला आणि ऐकायला बऱ्याच जणांना आवडतं, सगळ्यांनाच आवडतं. म्हणजे लहान मुलांना आवडतं, मोठ्यांना आवडतं. आणि मग नंतर मला असं वाटलं की आपण विज्ञान कथा हाताळावं. तर त्याचं एक कारण असं की ती छोटे खाणी असती, 4-5 पानांची असते, ते एका बैठकीत संपते, आणि त्याच्यामध्ये सगळं विश्व असतं. आणि म्हणून विज्ञान कथा, मग ते कथेचे स्वरूप कुठलं का असेल ना, रहस्य असेल, गूढ असेल, भय असेल, प्रेमकथा असेल, तर त्याला विज्ञानाचं आष्टन असलं पाहिजे, मग ती कथा विज्ञान कथा असू शकते. म्हणून विज्ञान कथा लिहिण्याचं जे मी ठरवलं तर त्याचा दृष्टिकोन असा होता की मला असं वाटतं की तळागाळातल्या लोकांपर्यंत, वाचकांपर्यंत जे जायचं असेल ते विज्ञान कथा हे अतिशय चांगलं उदाहरण आहे, चांगलं माध्यम असू शकतं. तर म्हणून मी विज्ञान कथाचं एक बीज मी मगाशी म्हटलं ते रुजलेलंच होतं. झेप नावाची कथा प्रकाशित झालेलीच होती. तर मग मी नंतर छात्रपूर्वजनमध्ये लिहिलं. मी नंतरच्या काळामध्ये मी जापानमध्ये गेलो, आणि जापानवरनं परत आलो तेव्हा शंकर सागा नावाचे मोठे समीक्षक आणि लेखक होते, त्यांच्याशी भेट झाली. त्यांनी माझा पहिलं विज्ञान कथा संग्रह प्रकाशित झाला होता तो वाचला होता, आणि त्यांनी त्यावेळी ते
लोकरंग नावाचं आपलं चौरस्ता, मला असं वाटतं की कुठे ते पुरवणीची लोकमतची त्याचे संपादक होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला ऑफर दिली आणि मी अघटित नावाची ती कथा लिहिली. बर. आणि अघटित नावाची जी कथा जेव्हा प्रसिद्ध झाली रविवारच्या पुरवणीमध्ये, हो. मला असं वाटतं की ते एकमेव कथा आहे की ती सगळ्या पुरवणीच्या पानभर प्रसिद्ध झालेली होती बर. आणि ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेली. मला सकाळपासून जवळजवळ 250 ते 300 फोन आले. बापरे. 70-80 मला पत्र आले वा. आणि ते घेऊन संकट साडा मला संपादकाकडे गेले की एका कथेला एवढा प्रतिसाद मिळतो. वा. आणि मग नंतर तिथून जो प्रवास माझा सुरू झाला, तर त्यावेळेस मला आठवतं की जवळजवळ 15 ते 16 कथा ह्या त्या लोकमतच्या रविवारच्या पुरवणीमध्ये आलेल्या होत्या आणि त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. मला असं वाटतं की शंकर सारडा सरांचे खूप मोठे ऋण माझ्यावर आहेत, म्हणून या क्षणी मला त्यांचं नाव घ्यावंसं वाटतं, कारण त्यांच्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. कारण ही अघटित लहान 4थीतल्या मुलांनी वाचली होती, सायकल दुरुस्त करणाऱ्या मुलांनी वाचली होती आणि इमारतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वाचली होती. त्याच वेळेस समाजशास्त्रज्ञ, सेवक यांनी वाचली होती, राजकारण्यांनी वाचली होती आणि प्रत्येकाने प्रतिक्रिया दिली. तर मला असं वाटतं की ते कथेचं एक मोठं स्वरूप होतं. म्हणून ही कथा एक माध्यम अतिशय सशक्त आहे असं मला वाटतं आणि ते रुजवायचं जर असेल आणि याच्या माध्यमातून जर तुम्हाला विज्ञान प्रसार करायचा असेल तर हे एक सशक्त माध्यम आहे आणि ते तळागाळापर्यंत आपण पोहोचू शकतो. झेप कथेने जे काही तुमची साहित्य विश्वात तुम्ही झेप घेतलीत त्याने अघटित घडलं, पण ते अघटित चांगलं घडलं. पण यातला विनोदाचा भाग किंवा गमतीचा भाग यातला थोडासा बाजूला ठेवला तर गांभीर्याने जर या गोष्टीकडे बघायचं झालं तर ही खरंच एक चांगली उपलब्धी साहित्य क्षेत्राला त्या निमित्ताने लाभली की विज्ञानासारखा विषय कथेमधून आला. म्हणजे सामान्यतः आपल्या सगळ्यांची धारणा अशी असते की कथा म्हणजे रंजक आहे, त्याच्यात बराचसा भाग काल्पनिक असतो किंवा लेखकाला कुठेतरी बस स्टँडवरती एखादा प्रसंग दिसतो किंवा त्याच्या मनात काहीतरी एक बीज पडलेलं असतं, मग त्याला दैनंदिन जीवनात काही अनुभव येत असतात आणि त्याचा हळूहळू मग त्याला थोडी मूल्यांची जोड देत, जीवनाची जोड देत अशी कथेची बांधणी केली जाते. अशी एक साधारण समजूत आपल्या वाचकांची असते. बहुतांश दिवाळी अंकांमधून पुरवण्यांमधून प्रकाशित होणाऱ्या कथा या साधारण अशा दाटणीच्या असतात किंवा दुसरी एक शैली आपल्याकडे कथा लेखनाची असते ती म्हणजे बोधकथा असतात, प्रबोधनपर कथा असतात. असं असताना ह्या ज्या तुम्ही विज्ञान कथा लिहिल्यात तर तसं आमच्यासारख्या सामान्य वाचकांच्या दृष्टीने विज्ञान गणित म्हणजे तसा अवघड कमी मार्क मिळणारा विषय. पण मग त्याच्यात नेमकं विज्ञान कसं येतं, कुठली सैद्धांतिक मांडणी असते का काल्पनिकता पण त्याच्यामध्ये असते की काय असतं नेमकं या विज्ञान कथांचं स्वरूप? नाही, आता विज्ञान कथा जर व्याख्या करायची झाली तर मी असं म्हणेन की ज्या कथेमध्ये विज्ञान आहे आणि जर त्याच्यात ते विज्ञान काढून टाकलं तर ती कथा राहत नाही, ती अशी विज्ञान कथा. हे इंटरेस्टिंग आहे. आणि कुठल्याही विज्ञान कथेमध्ये कुठेतरी वैज्ञानिक संकल्पना ही घुसली गेली पाहिजे. मग ती फॅक्च्युअल विज्ञान असं म्हणतो की जे रुळलेलं विज्ञान आहे, रूढ झालेलं आहे, संकल्पना रूढ झालेल्या आहे, त्याही तुम्ही वापरू शकता, त्या बदलू शकत नाही कारण त्या विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. पण त्याच वेळेस आज जगामध्ये लाखो प्रयोग चालू आहेत. कदाचित त्याच्यावर भविष्यात येणारं वेगळं तंत्रज्ञान असू शकतं. तर असं विज्ञानही मला असं वाटतं की विज्ञान कथेमध्ये येऊ शकतं. तर मला असं वाटतं की एका अतिशय छानपणे एका लेखकाने, मला माहीत नाही पण त्याने खूप छान म्हटलं की विज्ञान कथा ही मला माझ्या बायकोसारखी वाटते. तर ती बायकोसाठी वाटणं हेच मला असं वाटतं की विज्ञान कथेचं स्वरूप असावं असं मला वाटतं. तर ते विज्ञान कथा म्हणतो की विज्ञान कथेचा विज्ञान हाच खरा नायक असला पाहिजे. विज्ञान त्याच्या चवी पुरता नसावं. विज्ञान हे सुस्पष्ट आणि त्याच्या चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे विज्ञान कथा लिहिताना मी मगाशी उल्लेख केला की मग त्याला ती रहस्य कथाही असू शकते, त्याला आष्टन असू शकतं, भयकथाचं असू शकतं, गूढ असू शकतं किंवा त्याला प्रेमकथा म्हणू शकतो, नागरी असू शकतं, ग्रामीणही असू शकते. माझ्या बऱ्याचशा कथा या ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणाऱ्या आहेत पण ते विज्ञान कथा आहे. म्हणजे विज्ञान कथा या ग्रामीण भागात घडतात की नाही असं होत नाही, घडू शकतात. तर त्या मला असं वाटतं की फक्त एखादी संकल्पना रुजवायची असेल
तर ती अतिशय चांगल्या पद्धतीने. तर मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं, कारण मला असं वाटतं की मी जेव्हा जापानहून परत आलो 2003-04 साली असेल, त्यावेळी पुरवणीचं काम आता ते संपादक आहे लोकमतचे संजय आवटे, हो माझे चांगले मित्र आहेत. बर आणि त्यांनी मला फोन केला की म्हणे एक प्रेम ही संकल्प थीम आहे हा अशी दिवाळी अंकाची, याच्यावर विज्ञान कथा आपल्याला पाहिजे. बर म्हटलं बघ, तुम्ही प्रेमासंबंधी बोलताना विज्ञान कथा संदर्भी बोलता, म्हणजे नेमकं काय आहे? आणि ते प्रेम नुसतं नाही, हा ती म्हणजे काय म्हणतात त्याला, ती प्रेम व्यक्त करणारी म्हणजे चांगली हसवणारी कथा असायला हवी. रंजक कथा असावी. रंजक कथा असायला हवी. बर मी थोडा विचार केला की त्या काळी म्हणजे मी थोडंसं संशोधनाचा एक काही संशोधन पेपर चालले. हा त्याच्यामध्ये मोलिक्युल ऑफ लव्ह म्हणजे प्रेमाच्या रेणूवर बऱ्यापैकी संशोधन होत होतं. बर बर म्हणजे मला असं मी त्याच्यावर विचार केला की एखाद्याला एखाद्या स्त्रीविषयी किंवा मुलीविषयी आकर्षण वाटणं म्हणजे नेमकं काय, बर. मेंदूमध्ये नेमक्या कुठल्या अभिक्रिया घडतात, हा कुठल्या रासायनिक क्रिया घडतात, हा आणि त्याला कुठल्या पद्धतीचे रासायनिक घटक त्याच्यामध्ये जबाबदार असतात, असतात. या पद्धतीचा मी तो अभ्यास केला. बर. म्हणजे एखाद्या व्यक्तीला म्हणजे एकदम ती स्त्री पुरुष असो किंवा पुरुष स्त्री असो, हा. एकमेकांविषयी आकर्षण असणं, हा. निर्माण होणं हे मेंदूतून अभिक्रियेवर अवलंबून असतं. बर आणि हे त्याच्या लाळेमध्ये असतं. लाळेमध्ये जे सायकोप्रोटीन नावाचं जे रसायन आहे त्याला बर. ते कारणीभूत असतं. बर तर याच्यावर मग मी ते कथा लिहिण्याचं ठरवलं, आणि मग ती प्रेमाच्या रेणूचा या कथेचा खऱ्या अर्थाने जन्म झाला. बर तर त्याच्यामध्ये खरं तर तो संशोधक असतो, म्हणजे सुरुवातच त्याची अशी घेतलेली आहे की हा. प्रेमनगर असतं, आणि हा. प्रेमनगरची खरं तर पार्श्वभूमी असे असते की त्याच्यात 30 प्रेमवीरांनी हा एकाच वेळी आत्महत्या केलेली असते, कारण त्या भावनेतनं त्यांनी ते जगाला दाखवलेलं असतं की प्रेम भावना काय असते. अशी त्याची ती एक बर. ऐतिहासिक पार्श्वभूमी त्या खेड्याला असते, बर. गावाला. प्रेमनगर हा, तर तिथं तो एक सतीश नावाचा वैज्ञानिक असतो. विद्यार्थी असतो. विद्यार्थी आणि म्हणजे विद्यार्थीच असतो, आणि त्याचा मित्र, हा. त्याचा मित्र हा संशोधक असतो. हा आणि तो विद्यार्थी तर ते एका स्त्रीच्या प्रेमामध्ये पडतो, बर मुलीचा. बर अर्थात ते एकतर्फी प्रेम असतं, पण तो इतका अखंड बुडालेला असतो की तो तिच्यासाठी काहीही करायला तयार असतो. आणि तयार असा असतो की तो कदाचित तो आत्महत्याही करेल तिच्यासाठी. बर आणि हे तो त्याचा जो मित्र असतो हा तो पुण्यामध्ये एनसेल म्हणजे म्हणजे राष्ट्रीय रासायन केमिकल अँड फर्टिलायझर केमिकल लॅबोरेटरी जी आहे हा त्याच्यामध्ये तो संशोधक असतो. हा आणि त्या संशोधकमध्ये असताना तिथं तो जेव्हा गावी जातो तेव्हा हा पठ्ठ्या अतिशय अंधार वगैरे खोलीमध्ये, बाजूला संगीत चालू आहे, आपल्या तलत मेहमूद्यांची गाणी बस आहेत, बस हा आणि म्हणजे ते काय जे हो, माहोल जे आहे, काय होतं, आणि समोर हा. पेग आहे, सिगरेट हा. आहे वगैरे सगळं, बरोबर आणि तो स्वतःला हरून बसलेला आहे, आणि हा एंट्री करतो, आणि तेव्हा बघतो की हा अतिशय वेडा झालेला आहे. मग तेव्हा प्यार में तो पागल. विचारतो, तेव्हा तो त्याच्या सुद्धा करण्याचं ठरवतं. हा. आणि मग त्याचे ते लाळेचे नमुने घेऊन त्याच्यात केमिकल, मी ही कथा सांगत बसत हो, नाही, हो, पण ती त्याची आपण पार्श्वभूमी हा. मला असं वाटतं की महत्वाची आहे. तर त्याच्यामधनं एकच आहे की त्याची जी सहकारी असते संशोधकाची, ती मोटवाणी नावाची असते, हा. मोनिका मोटवाणी. हा तर ते दोघं मिळून ते संशोधन करतात, आणि याची जी प्रियसी असते म्हणजे एकतर्फी प्रेम करणारी एकतर्फी, अलका हा. नावाची, हा. तर तिच्यावर तो प्रेम करत असतो, आणि याच्यात करून ते एक रसायन तयार करतात, हा. आणि न कळत ते तिला पाजतात, हा. आणि पाजल्यानंतर मग याच्याबद्दल अफिनिटी निर्माण होते. हा. अशी ती एक कथा आहे. आणि ती शेवटी या कथेचं स्वरूप असं आहे की तेव्हा त्यांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर नव्याच्या नऊ दिवस जातात, आणि एकमेकांचा स्वभाव कळायला लागतात. बर. तेव्हा ज्याने अखंड प्रेम केलेलं असतं ती हा. अलकाचा स्वभाव अतिशय विरुद्ध असतो. त्यामुळे त्याला असं कळतं की हे तर आपण काय करून बसलो आहोत. हो मग तेव्हा तो संशोधक म्हणतो की हे सगळं नैसर्गिक असतं, स्वभावाला औषध नसतं. बर. मी प्रेम भावना निर्माण केली तिच्या तुझ्याविषयी लाळ टाकून, पण हे होऊ शकलं नाही. बरोबर. म्हणून मग असं आहे. पण मोटवाणी आणि ते संशोधक जो आहे यांचं प्रेम हे नॅचरल असतं, नैसर्गिक असतं, ते त्यांचं जुळलेलं ते असतं. जुळतं. आणि ते लग्न करताना त्यांचं ते
यशस्वी होतं. म्हणजे ही कथा जेव्हा संजय आवटेंनी वाचली तेव्हा ते म्हणे "ही भन्नाट कल्पना तुम्ही हो. मांडलेली आहे." हो म्हणे मी जेव्हा मोटवाणी हे पात्र तुम्हाला कसं सुचलं म्हणे, हा कारण अशा मोटवाणी आम्हाला कॉलेजमधल्या आमच्या मोटवाणी आठवायला लागल्या म्हणे. हा. ते म्हटले. मग म्हटलं हे त्यांनी अतिशय चांगला विनोद केला आणि मला वाटलं की ती लोकमतच्या दिवाळी अंकामध्ये चांगली प्रसिद्ध झाली होती. हा आणि पहिला जो दुसरा माझा कथासंग्रह आला तेव्हा प्रेमाच्या रेणू हे नाव ठेवण्याचा आग्रह हा शंकर साडांचा होता. अरे. आणि ते घेतल्यानंतर त्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला. वा. आणि मला असं वाटतं मधु मंगेश कर्णिक हे अध्यक्ष होते, त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. हा अतिशय उत्कृष्ट कथासंग्रह असं त्यांनी वा. सांगितलं. म्हणजे हे अजब रसायन सर तुम्हाला सापडलेलं आहे की प्रेमाचा हा अवघड प्रश्न हा विज्ञानाच्या सिद्धांताने सोडवायचा हा आणि ती मोटवानी त्याच्यात मदत करणार. ते मोटवानीचं गुड कधीतरी उलगडलं पाहिजे. कदाचित यांना इथं मोठवाने आठवत आठवत माहित असेल. नाही. हे ओघात सांगितलं कथानक. हा, नाही, पण ते ओघात वेळ गेला बरोबर, पण हरकत नाही. पण लोकांना नाही. त्यामुळे तेवढं नाही, इंटरेस्टिंग आहे. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा मला मुद्दा हा छेडायचा होता की स्वाभाविकता ज्या आपल्या दैनंदिन वापरातल्या गोष्टी नसतात, म्हणजे काय आपल्या मानसशास्त्रीय संकल्पना असतील, विज्ञानातल्या संकल्पना असतील, गणितातली समीकरणं असतील, ही काही आपण रोजच्या जीवनात तशी नाही. म्हणजे आता बरोबर. सकाळी मी चहा प्यायला बसलोय आणि शेजारी काय तर गणितातलं एक समीकरण सोडवतोय, असं काही सरसकट वातावरण आपल्याकडे बघायला मिळत नाही. असं असताना सुद्धा हे सिद्धांत, विज्ञानातले सिद्धांत कथेची बीजं होऊ शकतात किंवा कथेचा आधार होऊ शकतात असं तुम्हाला वाटावं आणि ते विज्ञाननिष्ठ राहून कथेमध्ये मांडावेत. कारण आपल्याकडे छद्मविज्ञान पण बऱ्यापैकी याच्यावरती कोपावलेलं असतं म्हणजे आणि त्याच्यामुळे विज्ञानाविषयी भ्रम पण निर्माण होतात. असं असताना सुद्धा अत्यंत तटस्थपणे, अत्यंत काय म्हणून आपण त्याला ठामपणे विज्ञानाची कास न सोडता तुम्ही उत्तमोत्तम निर्मिती केलेली आहेत. मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो म्हणजे राफिणू असतील किंवा प्लॅटॉन, राजू फिरके, हे कल्पनाशक्तीतून निर्माण झालेलं अनोखं जीवन विश्व आहे आणि या सगळ्या वैशिष्ट्यपूर्ण पात्रांचा जन्म कसा झाला त्याची रोचक कथा आहे. तर ती आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी थोडक्यात सांगा. पात्रांची योजना ही अतिशय नियोजित असते माझी. हा. ती काल्पनिक नसते. कारण ज्या विभागांमध्ये मी काम केलेलं आहे किंवा मी ज्या विद्यापीठामध्ये काम करतो, वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो, तेव्हा मी परदेशात जाऊन त्या संस्थेमध्ये, त्या वैज्ञानिक संस्थांमध्ये वैज्ञानिकांशी बोलतो, तेव्हा मला जे पात्र सापडत असतात वेगवेगळ्यासाठी. म्हणून म्हणजे कुठल्याही जरी मला असं वाटतं की जे अभ्यासक इथेही आलेले आहेत, त्यांनी या साहित्यावर PhD केलेली आहे, कृष्ण आहे किंवा सिद्धार्थ आहे, ते हे जेव्हा डिपार्टमेंटला येतात तेव्हा त्यांना असं वाटतं की हे पात्र कुठेतरी त्यांनी पाहिलेली आहेत. म्हणजे आमचे मनोहर जाधव अतिशय जवळचे मित्र आहेत, लेखक आहेत आणि प्राध्यापक होते, तर तेही असंच म्हणत की जेव्हा आपण विद्यापीठामध्ये फिरतो किंवा परिसरामध्ये फिरतो, जेव्हा तुमचं साहित्य वाचतो, जेव्हा पात्र घेतो, तेव्हा ह्या पात्रांची ओळख ही ऑलरेडी आधीच आपल्याला झालेली असते किंवा तुमचं साहित्य वाचताना एक पात्र कुठेतरी आपण पाहिलेली आहेत. कारण ती पात्र मी जशीच्या तशी घेतो. कारण एखाद्या वेळेस समजा तुमचं अक्षय या नावाने मला पात्र घ्यायचे, तर आता तुमची माझी ओळख झालेली आहे, तुमचे फीचर्स मला माहिती झालेले, मला ते सोपं जातं कारण तुम्हाला मला कल्पना करावी लागत नाही. बरोबर. मग मी सरळ सरळ घेतो. अशी जी पात्र आहेत, मला असं वाटतं की माझ्या विभागातील सगळे प्राध्यापक माझ्या कथेमधील पात्र आहेत. आता दुसरं एक आहे की राफिनू नावाचा जो कथासंग्रह आहे, कादंबरी आहे कुमार गटाची, तर याचं जे राफिनू जे आहे, राजू फिरके, हे जे आहे पात्र, म्हणजे तो माझा मानसपुत्र त्याचं म्हणाला, तर 4 कथासंग्रह त्याचे आलेले आहेत. तर याच्यामध्ये मला जेव्हा वाटलं की आपण एक पात्र घेऊन याच्या अनुषंगाने आपण वैज्ञानिक काल्पनिका लिहाव्या, कारण लहान मुलांसाठी काल्पनिका लिहिल्या जातात, विज्ञान कथा लिहिता येत नाही. त्याचं कारण असं की आपण फार विज्ञान तिथं देऊ शकत नाही, समजून सांगू शकत नाही. बरोबर. त्याच्या अंशी त्या अनुषंगाने एक पात्राच्या शोधात मी होतो. राजू हे माझ्या मनात फिट होतं, पण राजू नावाचं एक कॉमन आहे. पण मग मी एका ठिकाणी एक फिरके नावाचं
पात्र मी पाहिलं, बर कॅरेक्टर पाहिलं, बर जिवंत बर बर व्यक्ती होती. हा व्यक्ती होती. हा मग मी म्हटलं राजू फिरके हा एक वेगळं रसायन आहे. राजू हा घरातला आपला वाटेल आणि हा. फिरके एक वेगळं हा, unique name आहे. कॅची नेम वाटेल. आणि राजू हे तर आपल्यातला हा आहे असं बरोबर वाटेल. बरोबर. असा राजू फिरकेचा जन्म जेव्हा झाला तेव्हा मी पहिली कथा लिहिली आणि त्या पहिली कथा लिहिताना त्याचं वय साधारण 13-14 वर्षातून 7व्या-8वीतला युवक म्हणजे तो मुलगा होता, हा. मुलगा. आणि त्याची प्रगल्भताही अतिशय छान असेल. हम्म. आणि मग त्याचं एक स्वतःचं कुटुंब आहे. हा. म्हणजे एक आता असं असताना त्याचे मित्र असतील, बरोबर. त्याचे कुटुंब आहे. आणि त्याच्या कुटुंबामध्ये त्याची मोठी बहीण आहे अक्का, हा. त्याचे आई वडील आहे सदानंद फिरके आहेत, त्याची हा. शांता फिरके म्हणून त्याची आई आहे, हम्म. तो आहे. हे चौर कुटुंब. मग त्याच्या त्या कंसाई मधल्या गावामधले काही मित्र, बर. सुरेश आहे, रमेश आहे, बर आहे. बर हे त्याचे काही मित्र, कुसुम आहे. हा तर हे तिथं एका कंसाई गावामध्ये घडणाऱ्या कथामध्ये ते येतात. वा आता हाच राजू फिरके जेव्हा आपल्या मधल्या काकांकडे जातो हा रनाळ्याला, म्हणजे हे त्याचं मूळ गाव, बरोबर त्याच्या वडिलांचं मूळ गाव. बरोबर. तर तिथं त्यांचा एक शेती आहे, मळा आहे. तिथं त्याच्या भावंड आहेत. हा तर भावंड आहेत त्याच्यामध्ये मनोहर आहे, हा मोठा आहे, हा. आणि अनिल आहे, हा. सुनीलाल आहे, बन्सीलाल आहे. बरोबर. हे असे पात्र तिथं येतात. म्हणजे जेव्हा तो इथं त्याच्या अक्का बरोबर येतो राहायला, हा. तेव्हा इथे वेगळ्या विज्ञान कथा बरोबर. काल्पनिका घडतात. बरोबर. आणि जेव्हा मधल्या काकांकडे बरोबर. आष्ट्याला जातात ते शिक्षक शिक्षिका आहेत, ते स्वतः त्यांची स्वतःची 3 मुलं आहेत, म्हणजे त्याची भावंड आहेत, बर. कैलास, सुनील आणि गणेश. हे पण पात्र तिथं आलेली आहेत. तर ही सगळी पात्र मला असं वाटतं की जिवंत आहेत आणि अस्तित्वात आहेत. आणि याचे फीचर्स, त्यांचे कॅरेक्टर ही मला सगळी माहिती आहेत. वा. त्यांचे स्वभाव मला माहिती आहेत. त्यामुळे त्या स्वभावाच्या अनुषंगाने बांधणी बांधताना अतिशय चांगल्या पद्धतीने ही कथा फुलत जाते. वा. आणि ही जी राखीव कादंबरी ही घडते, हो. ही कोरोना काळातली आहे. हा. त्याची पार्श्वभूमी सांगतो. हा. कारण कोरोना काळामध्ये इथं नाव घ्यायला म्हणजे हरकत नाही. खरंच घ्यायला पाहिजे. हा कारण त्याशिवाय ही मुलाखत परिपूर्ण होणार नाही असं मला वाटतं. कारण कोरोना काळामध्ये सगळेच बंद होतं, कुणी हो. बाहेर जात नव्हतं, सगळे घरामध्ये होते. तर सातत्याने सुनील मेहतांचा माझा संपर्क होता. तर सुनील मेहतांचा एका सकाळी फोन आला की म्हणे आपण सगळे घरातच आहोत, तर तुम्ही एखादी कुमार गटासाठी असणारी कादंबरी लिहा वा आणि सुचते का तुम्हाला, तुम्ही बघा, आपण ती लागलीच. मग मी म्हटलं मी विचार करतो. आणि मग मी पुन्हा 8 दिवसांच्या आत त्यांनी म्हणे की काही व्हिडिओ पण मला तयार, म्हणजे त्यांचा सातत्याने संपर्क होता. बरोबर. मग माझ्या कल्पनामध्ये रुजली. कारण खेड्यागावांपर्यंत सुद्धा कोरोना जेव्हा गेला तेव्हा खेडेगावातलं जे वातावरण होतं, हो म्हणजे खेड्या गावांमध्ये सुद्धा इकडचा माणूस तिकडे नाही, तिकडचं इकडे नाही, हे जे दरी निर्माण झाली होती किंवा ज्या भिंती निर्माण झाल्या होत्या, किंवा शेजारच्या खेड्यातल्याही मुलाला आपण घेणार नाही, येत नव्हतं. आपल्याही तिकडे जाणार नाही, किंवा तो आला तर त्याला बाहेर बाहेर ठेवू. कोरोना बाधित तो असू शकेल. बरोबर. तर ह्या ज्या आहेत या त्या प्रवाहामध्ये खूप मोठा, म्हणजे प्रत्येकानेच ते भोगलेलं आहे, ते अनुभवलेलं आहे. तर ते मला असं वाटतं की कंसाई गावामध्ये त्याच्या परिघामध्ये ही राफिलू कादंबरी ही तिथं घुसलेली आहे. अच्छा. आणि तिथे ती घडलेली आहे. आणि सुरुवातीपासूनच मला असं वाटतं की याच्यामध्ये जी पात्र आलेली आहेत सगळी तिथला सरपंच आहे, हा तिथले पोलीस पाटील आहेत, तिथले शिक्षक आहेत, तिथले शहादा तालुक्यातले शहादाचे डॉक्टर आहेत, पोलीस इन्स्पेक्टर आहेत, आणि मग नंतर सगळे गावकरी आहेत आणि त्यांचे ते कुटुंब आहे. हे असे सगळे पात्र त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि ती राफिनू नावाची कादंबरी आहे. आता राफिनू हा खरं तर मी इथं कथानक सांगत नाही, तर राफिनूचा अर्थ सांगतो की राजू फिरके रेणू. कारण कोरोना या म्हणजे विषाणूला मारण्यासाठी जो रेणू होता, एका वनस्पतीपासनं त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं आणि ते वनस्पती जे शोधण्याचं काम केलं ते राजूने केलेलं असतं. आणि त्याचा मामा हा आयुकाच्या, पुण्याच्या आयुकामध्ये संशोधक आहे. बर. जेव्हा जेव्हा असे प्रसंग घडतात, जेव्हा जेव्हा विज्ञानाचं काही प्रश्न निर्माण होता, तेव्हा तो त्या आपल्या मामाशी संपर्क करतो. बर. मामा त्याचं निरसन करतो आणि मामा तिथे येतो आणि हे करतो. वा. तर मामा हा त्याचा बॅकबोन आहे. वा. वा. तर त्या दृष्टीने मला वाटतं राफिनू आणि इतर कथा
आताही कदाचित येत्या आता काही 1 महिन्यामध्ये अजून 16 कथा मी लिहिणार आहे. वा. आणि त्या पुढे ही सिरीज राफिनूच्याच. राफिनूच्याच. वा, म्हणजे ही आपल्या सगळ्याच वाचकांसाठी आनंदाची गोष्ट आहे की जसा हा कोरोना काळातला राफिनू आला आपल्या भेटीला आणि त्याबरोबर आता पुढच्या अजून आता 16 आता कथा वेगळ्या राफिनू नाव नसणार आहे, पण राफिनू राजू फिरकेची सिरीज असणार आहे. 2 दुसऱ्या भाग. छोट्या कादंबऱ्या आणि 4 विज्ञान कथा संग्रह त्यांचा सुपूर्ती मी करणार आहे. वा. पण हे फारच अवघड आणि फारच म्हणजे काय म्हणतात ना, आपली शक्ती सगळी शक्तीपणाला लावणारं असं काम आहे की अख्खं युनिव्हर्स तयार करायचं आणि त्याचे सगळे धागेदोरे नीट लक्षात ठेवायचे. आणि ती सगळी ती कशी प्रक्रिया असते मग ही कथा बांधण्याची, की आधी म्हणजे ते टीव्हीत दाखवतात तसं सगळं सिनेमाचं का चार्ट भिंतीवरती लावून ठेवायचं आणि दोरे जुळवायचे वगैरे असं, की कसं म्हणजे आमच्या नाही, काय असतं की कथा लिहिताना मी एक बघतो हा की एक तर मोठ्यांसाठी लिहिणारे हो प्रौढ गटासाठी प्रौढ कथा ज्या असतात त्या लिहिणं तुलनेने सोपे असं मी म्हणते. बर बर कारण प्रौढ हा थोडा प्रगल्भ आहे आणि प्रगल्भ असताना तो काही गोष्टी तो समजून घेऊ शकतो. बरोबर. पण जेव्हा कुमार गटासाठी आणि लहान मुलांसाठी जेव्हा कथा लिहिता तेव्हा तुम्हाला ते आव्हानात्मक आहे असं मला वाटतं. कारण त्यांना ते समजून सांगणं कारण तुम्हाला त्यांना गृहीत धरता येत नाही. बरोबर. त्यांना तुम्हाला वाचतं ठेवावं लागतं. एक ओळ वाचून त्याने थांबता कामा नये, तर दुसरी ओळ त्यांनी वाचली पाहिजे. बरोबर. तर दुसऱ्या ओळीमध्ये तुम्हाला त्यांना काहीतरी आकर्षण असं दिसलं पाहिजे, गुंतून राहायला पाहिजे. एक पॅरेग्राफ झाल्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काय आहे हे त्यांना गुंतवून त्यांना ठेवावं लागतं. तसं कथानक मला असं वाटतं की सशक्त कथानक त्यांना द्यावं लागतं. म्हणून ह्या ज्या अशा कादंबऱ्या ज्या आहेत किंवा कथानक जे आहेत ती अतिशय सशक्त निर्माण करण्यासाठी तुम्हाला प्रवाहितच असलं पाहिजे असं मला वाटतं. तर ते त्या दृष्टीने ते कुठला प्रश्न होता? हा प्रश्न मी असं विचारला होता की हे सगळं म्हणजे तेच ते पूर्वतयारी ही सगळं युनिव्हर्स तयार केलं त्याची अशी असते की मी कथा कुठली असो ती मग कुमार वयीन असेल किंवा लहान मुलांसाठी असेल किंवा प्रौढांसाठी असेल, तर ही करताना मी आधी शीर्षक काय असावं या कथेचं याचा विचार करतो. बर. कारण कधी कधी होतं काय, कथा लिहिली जाते शीर्षकसाठी मला 4 दिवस लागतात. शीर्षक सुचतच नाही प्रॉपर. बर. आणि मग नंतर मी या कथेचा गाभा काय असेल, वैज्ञानिक संकल्पना काय असेल, ती लहान मुलांची असो कुमार गटाची असो की प्रौढांसाठी, एकदा संकल्पना तयार झाली, मला समजा अतिसूक्ष्म तंत्रज्ञान किंवा अतिसूक्ष्म कणांवर लिहायची आहे, ही माझी वैज्ञानिक संकल्पना ठरली आहे. मग आता ती कुठल्या पार्श्वभूमीवर असायला पाहिजे, नागरी पार्श्वभूमीवर असायला हवी, परदेशात असायला हवी, की ती ग्रामीण पार्श्वभूमी, बरोबर, ती मी ठरवतो. आणि मग अंत त्याचा काय असेल आणि मग त्याची सुरुवात, एकदा सुरुवात आणि अंत माझा ह्या सापडला तर मधला आपोआप माझ्या दृष्टीने ते होतं. आणि मी सहसा निवेदनात्मक लिहिण्यापेक्षा मी संवादात लिहितो. कारण संवादातनं लोकांपर्यंत आपण जास्त पद्धतीने बोलू. कारण जेव्हा तुम्ही संवाद आपण आता करतो आहोत हे लोकांपर्यंत जास्त आपण ट्रीट करतोय. मी नुसताच बोललो असतो तर कदाचित आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो. संवादातनं मी जास्त व्यक्त होतो कथांमध्ये. म्हणून मला असं माझी बांधणी आहे, शीर्षक, अंत, प्रारंभ आणि मग मध्ये आहे आपोआप येतात. म्हणजे ही माझी कथेची बांधणी असते. आधी संकल्पना डोक्यात असली की म्हटलं मला मूळ पेशींवर कथा द्यायची, मूळ पेशींवरती कुठल्या अंगाने जाणार काय असेल, मग मला अणुऊर्जेवर लिहायची आहे, मला सौर ऊर्जेवर लिहायची आहे. तर अशा ज्या संकल्पना आहेत त्या माझ्या पक्क्या असतात. मला क्वांटमवर म्हणजे पुंजकीय शास्त्रावर लिहायची आहे. तर अशा ज्या संकल्पना आहेत त्या माझ्या ठरलेल्या असतात, आधी त्या असतात आणि नंतर त्या अनुषंगाने मग माझ्या कथेची बांधणी मी करत असतो. मी अगदी बोलता बोलता तुमच्या काय म्हणतात ना कथेची किल्लीच आमच्या प्रेक्षकांच्या आणि वाचकांच्या हातात दिली. पण मला एक सावधगिरीचा इशारा द्यायचा आहे, तो असा की जरी सर म्हणाले असले की कथेची सुरुवात, शेवट आणि माझं वैज्ञानिक सिद्धांत एवढं हाताशी असलं तरी सरांना कथा लिहिता येईल, तुम्हाला लिहिता येईल की नाही शंका आहे. कारण सरांचा विज्ञानाचा अभ्यास दांडगा आहे, त्या जगात महत्वाचा आहे. तर तो विज्ञानाचा अभ्यास नेमका कुठल्या कुठल्या शाखांचा कथांच्या निमित्ताने करायला लागला, की जो एक पहिल्यापासून तुम्ही करत आला होता त्यातूनच बीज कथांची सापडत गेली का, कथा
कथेसाठी म्हणून वेगळ्या कुठल्या विज्ञान शाखेचा स्वतंत्र अभ्यास करावा लागला असं कधी घडलंय का? नाही, काय आहे की विज्ञान कथा लिहिण्याचं अतिशय सोपं कारण म्हणजे मी स्वतः भौतिकशास्त्राचा प्राध्यापक आहे बरोबर बरोबर आणि मी स्वतः विज्ञान लेखनही करतो. बरोबर. विज्ञान लेखन करताना तुम्हाला सर्वसमावेशक असावं लागतं. तुम्हाला फक्त भौतिकशास्त्राचा विचार करून चालणार नाही. हा. मला रसायनशास्त्रही यायला पाहिजे, मला वनस्पतीशास्त्रासंबंधी माहिती असावी लागते, मला प्राणीशास्त्राविषयी असावी लागते, मला बरोबर. गणिताविषयी माहिती असावी लागते, मला संख्याशास्त्राविषयी असावी लागते, मला सूक्ष्म शास्त्राच्या तंत्रज्ञानाविषयी, मला सगळ्यांविषयी मला माहिती पाहिजे. माहिती पाहिजे. आणि बरोबर. हे लेखन मी सातत्याने करत आलो आहे. बरोबर. जेव्हा हे लेखन करताना मला कुठल्या विषयामध्ये आज काय चालू आहे हा. आणि भविष्यात येत्या 2 वर्षामध्ये याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचे परिणाम होणार आहेत, तर ते परिणाम मला असं वाटतं की ते मला माहिती असतात. त्यामुळे वैज्ञानिक कल्पना शोधायला मला पुढे जावं लागेल, जायला लागेल. त्या आपोआपच माझ्यामध्ये घुसतात. बरोबर. फक्त मला लालित्याच्या अंगाने मला कथा ही फुलवावी लागते फुलवण्यासाठी. आणि ती कथा फुलवण्यासाठी मग मी वेगवेगळ्या कथेचा बाद जो आहे त्याचा हा. मी तो उपयोग करतो. बरोबर. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की ग्रामीण भागात ती घडू शकते किंवा हो, हो. शहरी भागात. अगदी अगदी. मला एक आणखीन सर विचारायचं आहे की आता आपल्या बोलण्यामध्ये वारंवार उल्लेख येतोय तो म्हणजे वैज्ञानिक संकल्पनांची कथेच्या रूपात आपण मांडणी करतो असा उल्लेख येतोय. तर त्यात मगाशी तुम्ही ओघाने असं म्हणाला होतात की त्याचं काही ठिकाणी काल्पनिकीकरण पण करायला लागतं, विशेषतः किशोरवयीन किंवा कुमार गटातल्या मुलांसाठी लिहिताना. तर एखाद्या वैज्ञानिक संकल्पनेचं काल्पनिकीकरण करत असण्याचा कसा अनुभव होता? काही आव्हानं आली का किंवा ते कसं घडलं? म्हणजे नाही, काल्पनिकीकरण करताना आता म्हणजे प्रौढांसाठीच्या प्रथम मी देतो, हा. त्याच्यामध्ये काल्पनिकेचा अर्थ खूप कमी आहे. हा हा कारण ज्या मी कथा लिहिलेल्या आहेत त्या अतिशय म्हणजे फॅक्च्युअल सायन्स असं त्याला म्हणतात, म्हणजे ते प्रस्थापित विज्ञान जे आहे हा हा आणि होऊ घातलेलं आता होणारे प्रयोग आणि होऊ घातलेले प्रयोग प्रयोग. आणि त्याचं भविष्य हा. याच्यावर आधारलेले आहे. मग त्याला एक प्रकारची लिंक आहे. लिंक आहे. बरोबर. तर हे कधी ना कधी ह्या कथा अस्तित्वात येणारच आहे. बर बर. म्हणजे मी मग अशी मी याच्यावर एक उदाहरण देतो. हा. कारण माझी झेप नावाची कथा ही मी जवळजवळ 30 वर्षापूर्वी लिहिली. हो. 30-35 वर्षापूर्वी मी ही जे रुजवली हा. त्यावेळी मी तेव्हाच्या संशोधनावर आधारित सूर्याकडे जाणारं यान, यान. ते मानव रहित रहित. म्हणजे नाही, मानव सदृश असं यान. बर म्हणजे त्याच्यामधनं संशोधक जातो बर. आणि माणूस तो असलेलं परिघा- यान सूर्याभोवती हा. जातं. म्हणजे परिघामध्ये जाऊन तो त्याच्या अंतरंगाचा अभ्यास करतो आणि पुन्हा पृथ्वीवर येतो. बर असं बर. संकल्पना पण हे तर 30 वर्षापूर्वी अशक्य असं होतं. अशक्य होतं. पण ती कल्पना मी केली. हा. पण त्यावेळेस काही माझे मित्रही होते, काही होते हा. की संजय ढोले यांनी अशी कथा लिहिली की ते सूर्यावर जाऊन त्याचा नायक अभ्यास करून. मानव वगैरे म्हणतो, काही म्हणतो, अशी एक पद्धतीची टीका त्यांनी विपर्यास केला त्याचा. पण विपर्यास केला. हा. तर हा मी विपर्यास होऊ दिला. पण 1 वर्षानंतर कुठल्या तरी एक पारितोषिक पण मला असं वाटतं की त्या कथेला मिळालं. हा. कारण ती पहिलीच कथा होती. हा. पण नंतरच्या 10-15 वर्षानंतर हो. सोलर प्रो, हो हा हो. सोलर पार्कर, सोलर पार्कर. हो तर हा जे यान आहे हो. हे आज हो. म्हणजे नासाने हो. तिथं सूर्यापर्यंत म्हणजे पाठवलेलं सूर्याच्या आहे. कक्षेमध्ये जाऊन आज त्याच्या अंतरंगाचा अभ्यास करते. हो. मला हे विशेष वाटलं. म्हणजे ती कथा लिहिताना 20 वर्षानंतर आज तो सोलर प्रोब आहे, सोलर पार्कर जो आहे, ते यान आज सूर्याच्या कक्षेत कक्षेमध्ये अभ्यास जाऊन करतंय. अभ्यास करतंय आणि त्या तापमानाला ते टिकून आहे. कारण झेप नावाची कथा मी जी लिहिली तेव्हा निरंजन घाटेंनी ती आधी का खोडून काढली, त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा हे सूर्याकडे जाईल तेव्हा कुठल्या पद्धतीचे त्याच्यामध्ये पदार्थ असतील की ते त्या तापमानाला टिकतील याचा तू उल्लेख केला पाहिजे. म्हणजे मी तसा उल्लेख केला. आणि ते यान आणि यानामध्ये राहणारा तो संशोधक, कारण ते पृथ्वीसारखं वातावरण आणि बाहेर येतं 4000 डिग्री सेंटीग्रेड, वा. याच्यामध्ये ते यान होतं आणि त्याच्यामध्ये ते येतं. तर तसंच यान सोलर, कारण पार्कर नावाच्या शास्त्रज्ञांनी ही संकल्पना मांडली होती. वा. त्याचं मूळ स्वरूप नासाने त्याच्यावर मोठं एक स्पेस क्राफ्ट तयार करून ते आज त्याच्यामध्ये आणि आजही आपण स्वतः
इस्रोने आदित्य नावाचं म्हणजे यान यान तयार आपण केलं. आपल्या त्या कक्षेमध्ये सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवलेलं वा. आहे. मला असं वाटतं की कुठलीही जी कथा आहे माझी त्याच्यामध्ये अतिशय फॅक्च्युअल विज्ञान आहे. वा. त्याच्यात विज्ञानाचा पर्यास नाही, म्हणून त्याच्यात चुकीचं विज्ञान मी कधीही तिथं दिल्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यामध्ये खूप अशा संकल्पनाही मी मांडलेल्या नाही. म्हणजे फॅक्च्युअल विज्ञान आहे ते आहेच. बरोबर. त्या दृष्टीने मी तो विचार केला आणि त्या कथेमध्ये आहे. दुसरं एक आहे, तुम्ही विचारला त्या प्रश्नाच्याच अनुषंगाने हा. की लहान मुलांना लिहिताना हो. थोडंसं आपल्याला कल्पना विलास म्हणजे फॅन्टसीकडे तेवढं न्यावं लागतं, पण विज्ञान संकल्पना तुम्हाला हे करून चालता येत नाही. बदलून चालत. मग त्याच्यामध्ये काय होतं की आज यान जात आहे, हा. कित्येक प्रकाश वर्ष आपलं स्पेस क्राफ्ट जात आहेत, हो. आपले रेडिओ लहरीच्या साह्याने आपण हो. म्हणजे संदेश पाठवतो आहोत. हो. हे आता प्रूव्ह झालेलं आहे. बरोबर बरोबर. पण आज सेटी नावाचा प्रोजेक्ट आज जिवंत आहे. बर. त्या माध्यमातनं परग्रहावरची सृष्टी, जीवसृष्टी आहे किंवा नाही याचं मोठं संशोधन चालू आहे. बर. ड्रेक नावाच्या शास्त्रज्ञाने एक इक्वेशन मांडलेलं आहे. त्याच्यानुसार या अब्जावधी एवढ्या आकाशगंगामध्ये किमान 5 तरी आपल्यासारखे पृथ्वी सदृश असे ग्रह असतील की त्यावर जी सृष्टी असू शकेल. बर. म्हणजे ही कल्पना त्यांनी मांडलेली आहे. मांडलेली आहे. म्हणजे कार्ल सागन नावाचे शास्त्रज्ञ आहे, ड्रेक नावाचे शास्त्रज्ञ, यांनी आपलं आयुष्य त्याच्यामध्ये वेचलं आहे. तर याच्यावर विश्वास ठेवणारं बरेच आहे आणि आजही त्याचा पाठपुरावा आहे. तर अशा ज्या कल्पना आहेत याच्यावर फॅक्च्युअल विज्ञान तर आहेच आहे, पण त्याच वेळेस तुम्ही ते परग्रहावरची सृष्टी त्या शोधून आणता आणि त्या आपल्या पृथ्वीवर येतात आणि ते लहान मुलांशी हितगुज करतात आणि त्यांच्याशी करतात. अशी थोडा कल्पना विलास तिथे वाव. त्याच्यामध्ये आणावा लागतो. बरोबर. पण नुसत्याच त्याच्यावरच आधारित नाहीये, इतर कथा सुद्धा फॅक्च्युअल विज्ञानावर आहेत ज्या घडतात आजूबाजूला. त्यामुळे मी एक फक्त जाता जाता एवढं सांगेन की मी किशोरसाठी लिहिलेलं आहे. हो. किंवा आपला मनशक्ती नावाचं आहे त्यांचं मासिक. हो. अंक, त्याच्यात मी लिहितो. हो. तर किशोर मासिकामधल्या विद्यार्थ्यांचे खूप चांगले मला प्रतिक्रिया येतात, फोन येतात. 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये माझी धोंडा नावाची कथा आहे. हो. तर ते 2 कोटी विद्यार्थ्यांनी ती वाचली आहे. आणि त्याच्यामध्ये सर हे असं घडणं शक्य आहे हा प्रश्न असतो. त्यांना सांगतो, बाळांनो, हा विज्ञान आहे. हे विज्ञान आज जरी आपण वाचत असतो हे भविष्यामध्ये कुठेही घडू शकेल. कारण निसर्ग आहे, देव ही संकल्पना नाही, पण निसर्ग हा सगळीकडे सुसृत आहे, चराचर आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण निश्चितपणे आजचं जे लिहिण ठेवलेलं आहे लोकांनी, येत्या 30 वर्षाच्या काळामध्ये निश्चितपणे ते मूर्त स्वरूपात येण्याची शक्यता आहे असं होईल. दोंडा म्हणजे तो उड्या मारणारा दगड त्या हो. मुलाला सापडतो. बरोबर आहे. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे माझ्या काही उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या मुलांनीही मला गोष्ट आम्हाला पुस्तकात आहे असं आवर्जून सांगितलं. ते आता मला पूर्ण तपशील त्या गोष्टीचा आठवत नाही, पण ते का मुलाला तो दगड सापडतो. तर विशेष मला हे वाटतं सर की आता आपली जी ही सविस्तर चर्चा रंगते आहे, तर यातून हा जो तुम्हाला एक कसा बेमालूम तालमेल साधता आलेला आहे की वैज्ञानिक संकल्पना आणि थोडासा कल्पना विलासाचा आधार घेऊन ती रंजक करणं असं, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांना विज्ञानाची गोडी लागण्यामध्ये किंवा कुतूहल निर्माण होण्यामध्ये याचं बऱ्यापैकी योगदान आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हे अधिक सामर्थ्याने कसं वापरता येईल आणि विज्ञान कथा ही एक उपलब्धी ठरू शकते का की विज्ञानाकडे ओढा मुलांच्या वाढावा म्हणून? मला असं वाटतं की मी एकच उदाहरण देतो किंवा 1 किंवा 2 उदाहरण देतो. तर मी सातत्याने जेव्हा मी हे साधारण मी माझ्या महाविद्यालयीन काळापासून लिहित आलेलो आहे. हो. तर विज्ञान कथाच्या माध्यमातून मला असं वाटतं की आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याचे 2 उदाहरण देतो. मी छात्र प्रबोधनामध्ये सातत्याने लिखाण करतो आणि तिथे विज्ञान कथा मी लिहितो. ते विज्ञान कथा वाचून मला असं वाटतं की मुलं मला भेटायला येतात, त्यातलं विज्ञान माझ्याशी चर्चा करतात. ते असं म्हणतात की आम्हाला याच्यात करिअर करायचं आहे, याच्यामध्ये संशोधन करायचं आहे. मी तुम्हाला उदाहरणासकट नावासकट सांगेन असे 4-5 विद्यार्थी आहेत की जे छात्र ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिकले, छात्र प्रबोधन वाचून खेड्यापाड्यातला आले आणि ते माझ्या डिपार्टमेंटला ABC ला आले. आज ते परदेशामध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहे. क्या बात. तर हे मला असं वाटतं की हे विज्ञान कथेचं
मोठं यश आहे. मोठं यश आहे असं. मोठं यश आणि समाजाप्रती योगदान पण आहे. योगदान आहे. म्हणून जर आणि दुसरं एक आहे, जर विज्ञान मध्ये सातत्याने विद्यार्थ्यांचाच नाही, पालकांचाच नाही, तर जनसामान्यांमध्ये जर रुजवायचं असेल हो, आणि त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन जर प्रगल्भ करायचा असेल तर विज्ञान कथा एकमेव आहे. अगदी. कदाचित विज्ञान कथा हे मेटा सायन्सकडे जाण्याची जास्त भीती असते. बर, म्हणजे ते चमत्कारिक असतं. हो, चमत्कार हा निसर्गामध्ये कुठेही नाही. प्रत्येक जो चमत्कार दिसतो त्याच्या मागे विज्ञान असतं. झालंय. म्हणून त्याला आपण कुठेही चमत्कार असं म्हणू नये असं मला वाटतं. बरोबर. त्यामुळे जे काही घडतं त्याला प्रत्येकाला विज्ञानाचा आधार असतो. बरोबर. आणि त्या आधारामुळेच मला असं वाटतं की आज या सगळ्या गोष्टी घडताना शक्य दिसतात आणि भविष्यातही घडतील. कदाचित येत्या काही काळामध्ये आता वेगवेगळे विज्ञान येत आहे. आता हो. तुमचं AI आलेलं आहे. बुद्धिमत्ता आहे, त्यात हो. बऱ्याच आता विज्ञान कथा येत आहे. हो. पण त्याच काय तोच पण त्याच्या व्यतिरिक्त खूप मोठे विषय आहे. हो, हा, तर तेही आता योग घातलेले आहेत असं मला हो. वाटतं. हो. आता ऊर्जेचे प्रश्न आहेत हो. त्याच्या आहे. आता दुसरं एक म्हणजे एखादी विज्ञान कथा आहे ती सकारात्मक असली पाहिजे असं नाही. एखाद्या विज्ञानाची बाजू ही समाजाला आपण त्याचे विघातक परिणाम पण परिणाम दाखवली पाहिजे. बरोबर आहे. तर माझे जे बऱ्याच विज्ञान कथा ते विघातक परिणाम पण दाखवतात. कदाचित कारण निसर्ग हा नेहमी समतोल साधतो. बरोबर. लक्षात ठेवा. बरोबर. समतोल साधताना तो निसर्ग हा नेहमी चांगलं असण्याचीच बाजू घेईल आणि मग त्यानुसारच तो होईल. म्हणून मग मी बऱ्याच कथांमध्ये माझी नकारात्मक भूमिका आहे. त्याच्या मागचं हे कारण आहे की ते जर मी अगदीच म्हणजे मला हे फारच विशेष वाटतं की एकीकडे आपण असं म्हणतो की आज समाज प्रबोधनाची गरज आहे. विज्ञान तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे असं म्हणतो. ती कशी वापरली पाहिजे हे शिकवायची गरज आहे असंही आपण म्हणतो. आणि आमच्या डोले सरांसारखे विज्ञान कथा लेखक आहेत की जे असं जाता जाता छान अगदी रंजक भाषेमध्ये हा सगळा उपयोग नैतिकतेला धरून कसा व्हायला पाहिजे याची शिकवण नकळत देत आहे. सर, तुमचं खरंच खूप मोठं काम आहे आणि ते अप्रिशिएट करण्यासारखं म्हणजे अभिमानास्पद आणि अनुकरणीय आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणालात की तुमच्या काही विद्यार्थ्यांनी याच्यावरती तुमच्या लिखाणावरती संशोधन करून संशोधन केले ते आहेत. अगदी अगदी. सो म्हणजे हे एका अर्थाने आपण त्यांचे अनुयायी बनण्याकडे, अनुयायी ही कल्पना विज्ञानाला तशी मान्य नाही आहे, पण अनुकरण त्याचं करण्याकडे आपला कल आहे. हे तुमचं योगदान खरंच मोलाचं आहे आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना तुमच्या लेखनामधून प्रेरणा मिळायलाच पाहिजे. अगदी शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्याच्या आधी एकदा मला विचारायचं आहे की तुम्हाला उपस्थितांपैकी कोणाला काही जर विचारायचं असेल तर आपण ही चर्चा आता खुली करूया, नाहीतर मग शेवटचे 2 प्रश्न घेऊन आपण समारोपाकडे जाऊया. येस, आपल्याला नमस्कार. विज्ञान हे तुम्ही असलंच पाहिजे आपण प्रश्न. तर काही विज्ञान असे असतील की त्यांना सर्व विज्ञानाचाही वापर हे घटकांमध्ये केलेला असेल. तर ते कसं ओळखायचं की हे विज्ञान आहे आणि ह्याच्यात मिळतं. हा वार्षिक लेखक तुम्हाला वाचण्यात आले की त्यांनी त्याचा वापर केला आहे विज्ञानाचा आमच्या घरी. हा, कसं आहे की छद्मविज्ञानाचा वापर करणारे काही विज्ञान कथा लेखक आहेत. त्यांचे स्वतःला विज्ञान कथा म्हणून ते प्रकाशित करतात. ते मला असं वाटतं की मलाही मान्य नाही. आता विज्ञान कथा लिहायचं आणि अंधश्रद्धेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये छद्मपणा आणायचा. एखादी विज्ञान संकल्पना घ्यायची आणि पूर्ण एखाद्या देवाऱ्याचं त्याचं अनुकरणीय किंवा त्याचं एकंदरीत वातावरण निर्मिती करून तो भक्त कसा होता, हे कसा होता, देवाच्या आश्रमी कसा गेला आणि त्याला विज्ञान कथेचं कुठंतरी एक तोंडाला तोंडी लावावा असं एखादं काहीतरी त्याला हेच. तर मला असं वाटतं की असं सर्व विज्ञान लिहिणारे, कथा विज्ञान लिहिणारे बरेच जण आहेत. दुसरं एक आहे की विज्ञान कथा लिहिताना एक तारतम्य मी मगाशी तेच पाळायचं असतं. हाही एक प्रश्न आहे की विज्ञान कथा वैज्ञानिकांनी लिहिल्या पाहिजे का, किंवा त्या सामान्य माणसांनी का लिहिलं, त्याचा विज्ञानाशी संबंध नाही. मला वाटतं कोणी विज्ञान कथा लिहू शकतो. फक्त एखादी संकल्पना होती त्याचा अनुषंगाने असणार आहे. आपण एखादं संशोधन करतो तर 10 गोष्टी वाचतो,
तसं एखादी विज्ञान कथा त्याची संकल्पना जर रुजली तर ती कशी आहे, याचा कोणी वापर केला आहे, अशी कुठे आहे घडलेली, याला काही आधारभूत आहे का, याला काही संदर्भ आहेत का, त्याची एकदा शहानिशा करून मग त्याच्याविषयी कथा लिहिली. एखादं फक्त परग्रहावरील मानव आला आणि ती पृथ्वीवर येऊन घातला आणि त्याला धुळघूस घातला किंवा त्याने असं केलं, ही काही विज्ञान कथा होऊ शकत नाही. किंवा त्याच्यावर संगणक आला किंवा कम्प्युटरचा त्याने वापर केला, असा केला, ती काही विज्ञान कथा होऊ शकत. त्याची संकल्पना पुढे येत नाही. मला असं वाटतं की या आशामध्ये छद्म विज्ञानाला आपण, छद्म जे विज्ञान आहे त्याला आपण निश्चितपणे विरोध केला पाहिजे आणि विज्ञान कथाच्या माध्यमातून असं छद्म विज्ञान निश्चितपणे पुढे येता कामा नये. एखादी विज्ञान संकल्पना असेल तर त्याला निश्चितपणे त्या वातावरणाची, त्या परिसराची जोड द्या, पण पूर्णपणे ते छद्म विज्ञान होईल याच्या पद्धतीने त्याचा विचार होता कामा नये असं मला वाटतं. किंवा असंही म्हणता येईल ना सर की एखादा प्रपोगंडा त्याच्यामध्ये छुपा असू शकतो, एखादा अजेंडा छुपा असू शकतो, किंवा एखादी विघातक संकल्पना त्याच्यामध्ये त्याला प्रेरणा देणारं काहीतरी लिहिलं नाही, असे असू शकतं ना. पण काय आहे की त्याला फार मला असं वाटतं की पुढे जाऊन टिकाव नसतो त्याचा. हा टिकाव म्हणजे अशा कथा तर टिकाव धरतील असं मला काही वाटत नाही. त्याचं कारण असं की विद्यार्थी आताचा हा खूप चौकस झालेला आहे. बरोबर. एखादी संकल्पना जर तुमच्या विज्ञान कथेमध्ये आली तर तो लागलीच गुगल आउट करतो बरोबर. आणि तो तुम्हाला उघडं पाडतो. बरोबर. ते असं छद्म विज्ञान जर आलं तर हे असं नाहीच. हां, बर्मुडा ट्रायंगल हे छद्म विज्ञान असं मी म्हणतो. बर. त्याच्यावर आधारलेली जी कथा जर एखाद्याने लिहिली तर मी त्याला नाकारणार आहे. असं विज्ञान कुठेही नाही की एवढं मॅग्नेटिक फील्ड आहे. जर म्हणजे चुंबकत्व जर पृथ्वीचे जर आपण पकडलं तर ते साधारण 0.1 टेस्ला म्हणजे 0.137 गॉस म्हणजे त्याच्यामध्ये परिमाण आहे तसं. तर त्याच्यामध्ये आहे एक अतिशय नगण्य असं आहे. याच्यामुळे बर्मुडा ट्रायंगल निर्माण होऊन त्याच्यामध्ये ते खेचले गेलं वगैरे असं नाही आहे. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये असं होता का म्हणत हे मला असं वाटतं की छद्म विज्ञान असं आपण पुढे त्याचा हे करणं, मला असं वाटतं की ते संयुक्त त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहे त्यांना अनुसरून फक्त त्याचे वर्णन करणाऱ्या कथा किंवा सायन्स फिक्शन लिहिलेलं आहे. फक्त तेवढ्यावर मर्यादित न राहता त्याच्यापासूनच शिकून असं काही लोक देता येईल का त्याच्यानी वाचकाला त्यातून त्याची एखादी विज्ञान संकल्पना आहे त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम आपण समाजावर होणारे किंवा एखादे जर उदाहरणच घ्यायचं जर झालं तर सिलिकॉन या पदार्थाने एकदम म्हणजे तंत्रज्ञानच बदलून टाकलं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान आलं आणि एक समाज जीवनच बदललं. तर ह्या कदाचित आता अतिसूक्ष्म तंत्रज्ञान येतं आहे की जे तुमच्या शरीराचा अविभाज्य भाग होणार आहे. कारण एखादी चिकित्सा जर घ्यायची असेल, कॅन्सर ट्रीटमेंट असेल किंवा हृदयाची चिकित्सा असेल, तर तुम्ही तुमचं काम करत असतानाही तुमचं मायक्रो नॅनो रोबोट्स वगैरे किंवा अतिसूक्ष्म जे यंत्रमानव आहे ते करणार आहेत. म्हणजे असे जे काही आहेत त्याचे हे निश्चितच परिणाम चांगले आहेत. पण मी मगाशी तेच उल्लेख केला की विज्ञान कथा आहे कुठल्या वेळा, तर विज्ञान कथा आहे 4 टप्प्यातील विज्ञान कथा आहे. एक तर हार्ड कोर की ज्याच्यामध्ये विज्ञानाची चांगली सखोल माहिती अशी दिलेली असते, पण ती विज्ञान कथा असते, लालित्यही असतं. एक सॉफ्ट विज्ञान कथा असं म्हणतो आपण. तर या सॉफ्ट विज्ञान कथामध्ये की विज्ञान तर आहे संकल्पना, पण त्याच्या तंत्रज्ञान त्याची परिणामांची विज्ञान कथा समाजावर दिलेली असते. आता 3ऱ्या टप्प्यातील काही कथा येऊ घातलेल्या आहेत. त्या 3ऱ्या टप्प्यातील काय आहे की लालित्य तर चांगलं आहे कथेचं, पण ते फक्त नावाला तिथं विज्ञान कथा आहे, विज्ञान आहे. आणि आता 4थ्या टप्प्यातील आहे की आता फक्त चवीला विज्ञान देणाऱ्या पण लालित्य चांगल्या असणाऱ्या कथा आहेत. आता एक नव्याने जन्म घातलेला आहे की जे मी मगाशी उल्लेख केला चांगला की अभियांत्रिकी. कारण अभियांत्रिकी हे मूळ शास्त्रावर आधारित असणारं, तंत्रज्ञानावर आधारित असणारं शाखा आहे. तर याच्यावर असणारे जे परिणाम आहेत म्हणजे फक्त नावाला चवीला आणि फक्त आभास निर्माण करणारं विज्ञान त्या कथेमध्ये असतं. ते अशांना विज्ञान कथा म्हणायचं आहे का? मी फक्त पहिले 3 जे प्रकार सांगितले त्यांना विज्ञान कथा म्हणेन, बाकीच्यांना नाही. आता मी आता फॉर एक्झाम्पल AI कृत्रिम बुद्धिमत्ता, आता त्याचं पेवच फुटलेलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आली, मग तो असं गाडी चालवत होता, तो तसा चालवत होता, मग तो रोबोट होय तो.
याच्यामध्ये काहीच म्हणजे तसं देण्यासारखं काहीच नाही. ChatGPT याच्यावर काही विज्ञान कथा लिहित आहेत लोक, पण त्याचा परिणाम तुम्ही ते म्हटलात की अशा जरी तुम्ही आपण ते विज्ञानावर आधारित असणारे तंत्रज्ञान, त्याच्यावर अभियांत्रिकी आणि असे जे प्रश्न घेऊन जर त्याचा परिणाम समाज मनावर जर परिणाम होत असणार, तर त्या जर तुम्ही दाखवल्यात तर कदाचित ती विज्ञान कथा आपण जास्त प्रमाणित मानू शकतो असं मला वाटतं. म्हणून या 3ऱ्या-4थ्या टप्प्यातील तुम्ही जे म्हणतात ते जातात, पण हार्डकोर आणि सॉफ्टकोर या विज्ञानाशीच निगडीत असल्या पाहिजे. तर सर छान प्रश्न. वा, ही अधिकाधिक रंगत जाणार मुलाखत याची खात्री तर मला होतीच. फक्त आपल्याला थोडीशी वेळेची मर्यादा सांभाळायला पाहिजे. खरं तर आपण अगदी वेळेत चाललेलो आहोत, म्हणजे अजून एक 10-15 मिनिटं आपण नक्कीच गप्पा हो मारू. निश्चित. त्याला प्रश्नच नाही. पण मला एक 2-3 शेवटचे मुद्दे मी जसं म्हटलं तसं मांडायचे आहेत. त्यातला एक सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये आता जयंत नारळीकरांचा असेल, बाळ फोडकेंचा असेल किंवा निरंजन काटे सरांचा, यांचा सगळ्यांचा उल्लेख आला. तर ही जी मराठी विज्ञान कथेची परंपरा आहे, इतिहास आहे मराठी विज्ञान कथेला, ती परंपरा, तो इतिहास आणि आजची मराठी विज्ञान कथा, आजच्या मराठी विज्ञान कथेची स्थिती, याकडे तुम्ही कसं बघता? कारण याच्या अगदी तसं बघितलं तर मध्यावर तुम्ही आहात. हां तर तुम्ही याच्याकडे कसं बघता? खरं तर मी एका वेगळ्या अंगाने खरंच याकडे बघीन, कारण याच्यात पिढ्यानपिढ्या अशा निर्माण झालेल्या आहेत विज्ञान कथांच्या. हां, विज्ञान कथांच्या पिढ्या अशा निर्माण झालेल्या आहेत. मराठी विज्ञान कथेला खरं तर 100 वर्षांचा हा वारसा आहे. हो. 40च्या 50 दशकामध्ये दपा खेंबेर्टे म्हणा किंवा जोशी म्हणा किंवा मोकाशी यासारखे जे होते, त्यांनी त्या कथा त्या वेळेस उपस्थित असणारे विज्ञान 40व्या दशकामध्ये जेव्हा मूलभूत शास्त्राच्या संशोधनाला नेटकी म्हणजे सुरुवात झाली होती. म्हणजे अणूला आकार येत होता, अणुकेंद्रकाचा शोध लागला होता, न्यूट्रॉनचा शोध लागला होता, प्रोटॉनचा शोध लागला होता, इलेक्ट्रॉनचा शोध लागला होता. तर या अनुषंगाने ते होतं. नंतरच्या 50-60च्या दशकामध्ये जेव्हा मानव चंद्रावर गेला, तेव्हा मग वेगळे पिढी निर्माण झाली. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यामध्ये साधारण 70-71 मध्ये तुम्ही मग अशी म्हटलं की जयंत नारळीकर, बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, निरंजन काटे, अरुण मांडे, हे अशी तत्सम मंडळी ही मला वाटतं लिहिती झाली. आणि लिहिती झाल्यामुळे हे तर अधिकारवाणीने आपण यांची नावं घेऊ शकतो. तर त्या काळामध्ये याच्यामध्ये काय झालं की साधारण 1948 मध्ये व्हॅक्यूम ट्यूब्सच्या वर आधारित ते तंत्रज्ञान होतं. आणि जे कम्प्युटरचा मोठा व्याप होता, किंवा एका हॉलमध्ये बसेल एवढे कम्प्युटर, त्याचा वेग पण खूप कमी होता. ते 1948 साली ब्रार्डिन आणि शॉकले यांनी ट्रान्झिस्टरचा शोध लावला या घटकाचा, आणि त्यामुळे सूक्ष्मतेची लाट तयार झाली. त्या सूक्ष्मतेच्या आधारावर असणारे मग विज्ञान कथा पुढे रूढ व्हायला लागल्या. आणि मग त्या अनुषंगाने साधारण 80च्या दशकामध्ये इंटिग्रेटेड सर्किट आले. 2000 शतकामध्ये तुमच्या हातामध्ये मोबाईलचं झाले, स्मार्ट मोबाईल आले. स्टीव्ह जॉबने तुमच्या हातात सगळेच गॅजेट दिले. जर आता पाहिलं तर मला असं वाटतं की 50च्या दशकानंतर, म्हणजे 1950 नंतर, म्हणजे तुमचं अणुऊर्जा, म्हणजे अणुऊर्जा आणि अंतराळशास्त्र याच्यावर मोठा भर होता. म्हणजे ज्या कथा त्यावेळेस लिहिल्या गेल्या त्या टाइम मशीनवर जास्त लिहिल्या गेल्या आणि अंतराळाशी लिहिल्या गेल्या. तेव्हा अशी गैरसमजूत होती असं मी समजतो की ज्या अंतराळामध्ये जी लिहिली गेलेली आहे तीच खरी विज्ञान कथा, बाकी इतर ठिकाणी लिहिली गेलेली विज्ञान कथा नाही. त्यामुळे जर तुम्ही बघितलं त्याच विज्ञान कथा या अनुषंगाने खूप लिहिल्या गेलेल्या आहेत. तर मग नंतरच्या दशकामध्ये असे वेगवेगळे शोध लागले गेले की चंद्रावर मानव गेला किंवा टेस्ट ट्यूब बेबीचा शोध लागला. मग लगेच वेगवेगळे शोध म्हणजे किंवा DNA चा शोध लागला, किंवा मानवाच्या पेशीच्या अंतरंगामध्ये जाऊन मानवाची जी निर्मिती झाली, घटक कुठले कुठले याचे जेव्हा मानवाला कळायला लागेल तेव्हा जीवशास्त्रावरचे विज्ञान कथा यायला लागले. तेव्हा अतिसूक्ष्म जीवशास्त्रावरचे यायला लागले, रसायनशास्त्रावरचे यायला लागले. म्हणून मग त्याच्यामध्ये विविध विषय घेऊ लागले. आता जेव्हा
2000 साली आपण आलो तेव्हा Y2K नावाचा प्रॉब्लेम तेव्हा आला हो. की हे जेवढे कम्प्युटरवर जेवढे जग चाललंय सगळं संपणार. सगळे संपणार असलेलं हो. पण त्याच्यातही आपण मार्ग लागलो तेव्हा मी ते जपानमध्ये होते आणि खूप मोठी चर्चा त्यावर झाली हो. आणि मग नंतर तिथून खऱ्या अर्थाने 1958 नंतर सूक्ष्मतेची लाट हो. मायक्रोपासून नॅनो स्ट्रक्चरकडे गेली आणि ती सूक्ष्मतेची लाट मला वाटतं 21व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आहे. बरोबर. आणि मोठ्या प्रमाणामध्ये असताना तेव्हा असं त्याच्यामध्ये दिसलं की आताचं जे जग येणार आहे हा. ते सूक्ष्म तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. हो. म्हणजे तुम्ही आम्ही जरी दिसू तरी मला असं वाटतं की आपण अतिसूक्ष्म हे जे काही घटकाचे वापरणार आहे फक्त आपण इम्प्लांट करून आपण ते वापरू आपल्या शरीरातच म्हणजे ते आपल्या असते. शरीराचा बहुअंताशी भाग हा अशा हा सगळा टेक्नॉलॉजीने व्यापलेला असेल बर. असं मला वाटतं इतकं ते अतिसूक्ष्म तंत्रज्ञान आहे. बर. दुसरं एक अणुऊर्जेमध्ये खूप मोठे बदल होत गेले. हो. अणुऊर्जेमध्ये बदल होत गेल्यामुळे त्याच्यावरच्या कथाही आल्या. बर. दुसरं स्पेस रिलेटेड जे आहे अंतराळशास्त्रातील त्याच्यामध्ये बदल होत गेले. हो. कारण सिटी नावाचा प्रोजेक्ट आला बर. किंवा मध्ये पास झाला पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन झालं पुन्हा लोकांनी यानं पाठवली आपली. हा यानं पाठवली आणि वेगवेगळ्या जीवसृष्टीचा शोध घेण्याचा तो प्रयत्न केला. आजही तो चालू आहे. 20व्या शतकामध्ये मला असं वाटतं की लार्ज हॅड्रॉन कोलायडर हा. नावाच्या ज्या गॅक्सिलेटरच्या नावाने हिग्स बोझॉन नावाच्या मूलकणाचा जो शोध आहे हो. त्या शोधावर नेमकं कुठलं तंत्रज्ञान येऊ शकणार आहे हा. हे या 21व्या शतकातलं आव्हान आहे येणार बर. आहे. बर. जसं एक न्यूट्रॉन नावाचा मूलकण आहे बर. त्याच्यावर आता जवळजवळ जमिनीखाली 400 मीटर असे खाली लॅबोरेटरी तयार केलेले आहेत त्याला शोधण्यासाठी हा. त्याच्यावर तंत्रज्ञान येऊ घातलंय. म्हणजे हे जे तंत्रज्ञान आपण वापरतो हो. हे कम्युनिकेशन साठी आपण रेडिओ लहरी वापरतो हो. आणि हे जे घटक आपण वापरतो आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन वापरतो हा. हे जर या मूलकणाने रिप्लेस केले तर हा. मला असं वाटतं की अंतराळात जाण्याचा वेग आहे हा अजून कमी होईल. कमी होईल. आपण आता कुठे स्पेसक्राफ्ट आहे हा. ते मला असं वाटतं की 800 किलोमीटर फार तर 1000 2000 4000 किलोमीटर पर आवरने जातं. बरोबर. खूप या वेगाने जर गेलं हो. म्हणजे आजही जर आपलं स्पेसक्राफ्ट जर गेलं तर 10 महिन्यात आपण मंगळावर असतो बरोबर. किंवा 8-10 दिवसामध्ये आपण चंद्रावर असतो. चंद्रावर पोहोचतो. हो. पण हिग्स बोझॉन सारखे जे मूलकण आले की जे प्रकाशाच्या वेगापेक्षा किंवा न्यूट्रिनो सारखे हा. प्रकाशाच्या अतिवेगवान. वेगापेक्षा जास्त वेग असणारे मूलकण जर शोधले गेले हा. त्याला टॅक्यॉन्स म्हणतात. काय म्हणतात? टॅक्यॉन्स टॅकिऑन्स. टॅक्यॉन्स म्हणजे महावेग. महावेग. बर. तर अशा महावेगाने असणारे मूलकण जर शोधले गेले हा. येत्या काळामध्ये तेव्हा त्याच्यावरचं तंत्रज्ञान जर आलंय हा. तर मला असं वाटतं की निश्चितपणे डोळ्याचं पातं लवतं न लवतं आपण कदाचित चंद्रावर असू मंगळावर असू त्या वेगाने जाईल. पण याच्यामध्ये एक गंमत आहे कारण आईन्स्टाईन नावाच्या शास्त्रज्ञाने महान शास्त्रज्ञाने आपल्याला प्रकाशाची भिंत निर्माण करून दिली आहे. हो. पृथ्वीवरचा कुठलाही ऑब्जेक्ट असो मग तो मानव यानामध्ये बसून जाओ किंवा मानवाला पाठवला बरोबर. तरी तो जर प्रकाशाच्या वेगाने जात असेल तर त्याला ट्विन पॅराडॉक्स म्हणतात. बर. ट्विन पॅराडॉक्स म्हणजे त्याच्या वयावर काही परिणाम होणार नाही. हो. पृथ्वीवर हे वय स्पेस स्थळ आणि काळ हो. जे हो. भान आहे ते पृथ्वीवर असतं. पण तर तो space वेग मध्ये जर नसतं. त्याला घ्या त्याच्या स्पेस हा. मध्ये ते नसणार आहे हा. तर ते वेगळे आणि तो जर मग त्याचं काय होईल हा. कारण जर मूलकणाला जर इलेक्ट्रॉनला जर प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त नेलं तर त्याचं मास बदलत जातं त्याचं वस्तुमान बदलतं. हो. पण जसं जर मानवाला जर केलं तर तो भविष्यामध्ये जाईल म्हणजे हा. त्याला Time भविष्यात travel. दिसत जाईल टाइम ट्रॅव्हल. हा. तर ते त्या दृष्टीने हा त्यामागचं विज्ञान आहे टाइम. वा. पण हे घडायला मला असं वाटतं की आता हे शतक पण जाऊ द्यायला लागेल. बरं. या शतकामध्ये अतिसूक्ष्म तंत्रज्ञान अणुऊर्जा लार्ज हॅड्रॉन वेगवेगळी मूलकण याच्या शोधाला खूप महत्व आहे आणि त्याच्यावर येणारे खूप मोठे म्हणून मला असं वाटतं की AI कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ChatGPT वगैरे हे जे काही आहे हे विषय नाहीतच फार काय हे ठिकाणी. विषय मला असं वाटतं विज्ञान कथांचे सूक्ष्म. आणि हे असायला हवेत. बरोबर. 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 म्हणजे अगदी मोजक्या वेळामध्ये केवढा मोठा परिप्रेक्ष्य सर आपण कव्हर केला. मला फारच आता मला वाचक म्हणून आणि या साहित्य क्षेत्राशी निगडीत असलेली व्यक्ती म्हणून फार उत्सुकता लागून राहिली आहे की आता प्रकाशाच्या दुप्पट वेगाने तो तिकडे गेला आणि मग तिथे काहीतरी झालं वगैरे अशा कथा नजीकच्या काळात अगदीच सहज वाचायला मिळतील. नाही आता तुम्ही आणि मी समजा हा. 35 वर्षाचे आहोत हा. आणि तुम्ही पृथ्वीवर आहात
हा. मी व्यानामध्ये बसून प्रकाशाच्या वेगाने गेलो हा आणि मी 1 वर्षानंतर आलो, तुम्ही 70 वर्षाचे झाला असाल, मी 35 वर्षाचा. 30 वर्षाचा. म्हणजे हे जो टाइम डायलेशन जो आहे, हो. टाइम पॅराडॉक्स जो आहे, हो. तो मला असं वाटतं की म्हणून प्रकाशाची भिंत जी आहे बरं. ती आपल्याला आइन्स्टाईनने घालून दिलेली आहे. हो. पण आता ही भिंत तोडायला लागणार आहे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं म्हणणं आहे. आहे. जर आपल्याला अजून वेगाने प्रगती करायची असेल, समाजापर्यंत विज्ञान न्यायचे असेल, बरोबर. तर मला असं वाटतं की कारण 100 प्रकाश वर्ष हा जर प्रवास करायचा असेल, बरं. प्रकाशाच्या वेगाने गेलं तर तरच आपण पोहोचणार. बरोबर. जर प्रकाशाच्या वेगापेक्षा जर जास्त मुलकणाच्या वेगाने जर गेलो तर कदाचित आपण तो काळ लवकर तो achieve म्हणून मग कदाचित एखाद्या ग्रहावर आपण मानव सृष्टी निर्माण करू शकू किंवा ट्रान्सपोर्टेशन करू शकू. बरोबर. जर उद्या उठून पृथ्वी, कारण पृथ्वीलाही मर्यादा आहेत आता. मर्यादा आहे, सूर्याला वय आहे, बरोबर. सूर्यालाही कधीतरी रास कधीतरी संपणार आहे. जरी तो म्हणजे कोणत्याही वर्षांनी जाणार आहे तरी त्याचं इंधन संपणार आहे. बरोबर. कारण त्यातलं इंधन आहे हायड्रोजनचं जवळजवळ 55% त्याचं संपुष्टात आलं. हिलियम मध्ये झालेलं आहे, हो. संपुष्टात आलेलं आहे. बरोबर. म्हणजे 45% कधीतरी ते संपणार. संपणार. बरोबर. ते संपलं म्हणजे पृथ्वीवरची जीवसृष्टी, म्हणजे जीवसृष्टीला कुठंतरी म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की विज्ञान कथा लिहिताना विज्ञान कथाकार किंवा शास्त्रज्ञ त्यातला हा विचार करतो की ही मानवसृष्टी जगली पाहिजे. ती जगायची असेल तर आपल्याला आपल्यासारखी पृथ्वी सदृश आपल्यासारखा पृथ्वी सदृश परिस्थिती ग्रह निर्माण करायला पाहिजे. आपल्याला बरोबर. परिस्थिती निर्माण करा ते शोधणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणून कदाचित SETI सारखे प्रोजेक्ट अजून चालू आहेत आणि ते चालू आहेत आणि ते पुनर्जीवित करण्यात आलेले आहेत. बरोबर. नाही, मला अगदी फार महत्वाचा वाटतो हा विचार की तुम्ही विज्ञान वापरा, तंत्रज्ञान वापरा, काहीही वापरा, शेवटी मानव सृष्टी चिरंजीव राहिली पाहिजे हा विचार या सगळ्या लेखकांच्या आणि संशोधकांच्या मनात कायम असतो. तो तसा कायम चिरकाल टिकून राहीलच. साहित्यिक काय विचार करतात तर एक गोष्ट सांगणारा आणि एक गोष्ट सांगणारा असला पाहिजे, तो आहे तोपर्यंत आपलं एक गोष्ट सांगण्याचं काम पुढे सुरू राहणार आहे. आणि जे वैज्ञानिक आणि साहित्यिक असतात ते ह्या दोन्हींचा समतोल कसा साधता येईल त्याचा विचार करत असतात. तर तसा विचार सर तुम्ही करता आहात, त्यासाठी तुम्हाला तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील सर्व प्रकल्पांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने तुम्ही सगळेजण आवर्जून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आमचे जे ऑनलाईन श्रोते हा कार्यक्रम बघतायत त्यांचेही मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया लवकरच नवीन उपक्रमामध्ये. धन्यवाद अक्षय. यांचा सगळा स्टाफ, हो जे प्रतिकेता वडकर, हो. ऋषिताई, हो आमचे योजना आहे. हो. योजना असेल, हो. या सगळ्यांना मी खरं तर व्यक्तिशः आभार मानतो. तू अतिशय चांगली मुलाखत घेतली, वेगवेगळे प्रश्न आणि त्या अनुषंगाने एक वेगळा म्हणजे पट मला मांडता आला असं मला वाटतं. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. प्लेजर इज ऑल माइन. मजा आली.